कोविडपासनं जे हेल्थ कॉन्शियस झालेलो आपण सर्व आहोत, त्यासाठीच आज आपल्या ज्या गेस्ट आहेत त्या SD9 हेल्दी फूड्सच्या ओनर शीतल आपल्यासोबत आहेत. सर्वात प्रथम नमस्कार, मी श्रुती पाटोळे क्लॅरेन्स, डायरेक्टर स्किलेक्स फाउंडेशन. खूप आपल्याला वेलकम ह्या प्लॅटफॉर्मवर, जे आपण सक्षम स्टोरीज या नावाने तुमच्याच सारख्या इन्स्पिरेशनल स्टोरीज महिला उद्योजकांच्या ह्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. सो वेलकम वन्स अगेन. थँक्यू. तुमचा ब्रँड नेम किंवा तुमचा ब्रँड हे तुम्ही कसं सुरू केलं हे थोडंसं आपल्या प्रेक्षकांना सांगा. मी कोविडमध्ये आम्ही जेव्हा माझा बिझनेस होता आधी मसाल्यांचा, पण तो आमचा मायनस झाला, म्हणजे तो चालत नव्हता म्हणजे खरंच. आणि कोविड नंतर आम्ही लक्षात आलं की आम्हाला लोकांना हेल्थसाठी खूप गरज आहे आत्ता, कारण हेल्दी आणि हेल्दीमध्ये करणार काय म्हणून आम्ही विचार केला. तर जर ऑइली पदार्थ जास्त लोक खात नाहीये, मग आम्ही विचार केला ग्रीनरीमध्ये, म्हणजे ग्रीनमध्ये असं काय आहे तर विचार केला, तर आम्ही फ्रुट्स आणि सलाड हाचा डोक्यात विचार आला. एकदा आम्ही ट्राय केलं, एका जिममध्ये दिलं, पण रिस्पॉन्स थोडासा कमी आला की लोक विचार केले की अरे हे काय, म्हणजे लिटरली सांगू लोक काही बोलले की अरे हे घासफूस असं कोण सेलिंग करतं का. पण आम्ही विचार नाही केला की जाऊ दे ठीक आहे, घासफूस जरी म्हणलं तरी आम्ही द्यायचा विचार केला त्यांना की नाही आम्ही देतो, आम्ही बघा. मग आम्ही मिक्स फ्राऊट, थोडेसे फ्रूट आणि सॅलड असे कट करून दिले. आणि मग लोकांनी एकदा जे जिमचे ओनर आहात त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याकडे देऊ शकता. सुरुवातीला म्हणजे आम्ही फक्त 5 टिफिन केले, पण त्यातले गेले, बऱ्यापैकी गेले. नंतर लिटरली म्हणजे अचानक 2-3 दिवसांनी अचानक ऑर्डर्स वाढल्या. लोकांना तो खूप आवडलं प्रोडक्ट की मॅम तुम्ही देता ते खूप छान आहे. त्यामुळे आम्हाला हेल्थला खूप छान, म्हणजे हेल्थला आम्हाला प्रोग्रेस झालेली आहे. आणि ऑइली खाण्यापेक्षा तुम्ही जे देता ते ग्रीन ते खूप छान आहे. आम्ही ते मग कंटिन्यू सुरू केलं पुढे. आम्ही 5 प्रकारचे सीड्स देतो, म्हणजे स्प्राउट्स असतात ते. त्याच्यामध्ये मूग, मटकी, हरभरे, शेंगदाणे ते सगळे बॉईल करून देतो, कारण विदाऊट बॉईल कोणी खाणार नाही, ते पचन पण चांगलं नाहीये. त्यामुळे ते देतो. आणि सॅलेडमध्ये सगळ्या प्रकारचे, म्हणजे ब्रोकली, आईसबर्ग, जुकनी, काकडी, गाजर अशा प्रकारच्या सगळ्या भाज्या असतात, त्या कट करून त्याच्यामध्ये मॉयनीज किंवा वेगवेगळे सॉसेजेस, परत सॅलड म्हणजे चाट मसाला अशा घालून आम्ही ते सॅलड्स देतो. म्हणजे असे खूप प्रकारचे सॅलड्स आहेत, पण मी फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगते. परत आपले रेशियन सॅलड्स असतात, फ्रूट सॅलड असतात. कोणाची जशी जशी रिक्वायरमेंट असेल आम्ही तसे देतो, कारण आजकाल लोक हेल्थ कॉन्शियस आहे. त्यामुळं ऑइलीपेक्षा लोक जास्त करून सलाड, ज्यूस, सूप असे जास्त खातात वेटमुळे. राईट. सो 2-3 गोष्टी अगदी मला ह्यात जाणवत आहेत. तुमची सुरुवात जी आहे, म्हणजे जे रेझिलियन्स आपण म्हणतो एक प्रकारचं, की जे आपल्या अवतीभोवती जे नाही नेगेटिव्हिटी किंवा नाही म्हणून जे आवाज असतात, त्या आवाजांना शांत करून जे त्यावर तुम्ही सक्सेसफुली इथपर्यंत आला आहात ते खूपच कौतुकास्पद आहे. आणि जे कस्टमर फीडबॅकला तुम्ही म्हणजे डिप्रेस न होता की बाबा आमचा नाही होते सेल तर इथे बंद करायचं का, हे बऱ्याच छोट्या उद्योजकांचं एक चॅलेंज असतं. तर ते न करता तुम्ही त्यावरही मात करून आता तुमचा इतका सुरेख तुम्ही त्याला मल्टिप्लाय करत तुमचे प्रोडक्ट्स वाढवले आहेत. सॅलड्स, सूप्स आणि हेल्दी फूड हे अगदी या काळाचं एक मागणी आहे आणि ती तुम्ही प्रोव्हाइड करता आहात, ही खूपच सुंदर गोष्ट आहे. हे जे तुम्ही सर्व प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस आता सांगितले आहेत, त्यात आणखीन काही नाविन्यपूर्वक तुम्ही करता? म्हणजे माझी ही सुरुवात, माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं होतं आणि कोविडमध्ये आम्ही एक्झाम बघितलं, म्हणजे की जर त्याच्यामध्ये मला सॅलड्स असे वेगवेगळे प्रकारचे शिकवले होते. मग विचार केला की आपण जर होममेड सॅलड केले सगळ्या प्रकारचे आणि ते जर आपण सगळ्यांना दिले, प्रोव्हाइड केले, जर आपल्याकडे होममेड, त्यातून हॉटेलमध्ये ते सॅलड्स मिळतात, पण जर आपण होममेड प्रकारचे सगळ्या लोकांना दिले आणि फ्री डिलिव्हरी देतो आम्ही त्याच्यातून, कारण प्रत्येकाला ते पोचले पाहिजे, कारण बिझी शेड्यूल असतं लोकांचं आणि ऑफिसेस असतात. परत नाही घरी सगळे बनवू शकतात. सगळे म्हणतात की अरे आता आमचं वेट वाढले त्यामुळे आम्ही काकडी, गाजर सगळं बनवू शकतो, पण तेवढा लेडीजला वेळ नसतो. मग आम्ही विचार केला की अरे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स बनवून प्रत्येकाला ते प्रोव्हाइड केलं पाहिजे, हा विचार केला.
आणि मग त्याच्यातूनही आम्हाला कन्सेप्ट सुचली की आपण सॅलड देऊ, फ्रूट देऊ आणि ज्यूस पण देऊ. आणि संध्याकाळी लोक जेवायचा खूप कंटाळा येतो प्रत्येकाला की काहीतरी हेल्दी आणि पोट पण भरेल असं. मग त्याच्यातून आम्हाला सूपची कल्पना सुचली. पण सूपमध्ये पण टॅमॅटो, पालक हे तर कजिली मिळतच आहे सगळ्यांना आणि ते बनवतातच. मग विचार केला डाळी सगळ्यांच्या पोटात जातात, लहानांपासून सगळे डाळी खायचा कंटाळा करतात, डाळ हे नको ती नको. मग मी मिक्स डाळीचं सूप तयार करायला सुरुवात केली. नंतर मोरिंगाचं सूप तयार करायला सुरुवात केली. स्प्राउट्स, कारण मुलं खूप कंटाळा करतात, मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ते सूप सगळ्यांना खूप आवडतं. मग वेगवेगळ्या स्प्राउटचे सूप तयार केले, ते सूप प्रत्येकाला आम्ही प्रोव्हाइड केले. आणि आता मग आम्ही हेल्दी बुके म्हणून सुरुवात करतो. त्याच्यामध्ये मग आमची नवीन कन्सेप्ट आम्ही सुरुवात करतोय, अजून ते आम्ही प्रोसेसमध्येच आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याचा उपयोग झाला पाहिजे, म्हणजे छोट्या मुलांना आम्ही फ्रूट आणि ड्रायफ्रुट्स आणि चॉकलेट असं कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. आणि जर सिनियर असेल लोक तर त्याच्यामध्ये आम्ही मोरिंगा पावडर ठेवणारे आहे, थोडेसे ड्रायफ्रुट्स असतील, परत फ्रुट्स असतील, असं आमची कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. वाव. तर माझ्या आता नजरेसमोर एक खूप सुंदर असा एक इमेज तयार झाला आहे, जे तुम्ही हेल्दी बुके म्हणतात. तर जिथे फुलं असतात, जे नाशवंत असतात, इथे तुमची मला एक मोरिंगा सॅशे दिसते, एक तुमचं हेल्दी सूप रेडीमिक्स सॅशे दिसते. त्यामुळे खूप सुरेख कल्पना आहे आणि ह्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. बघणारे आपले प्रेक्षक आहेत, जर तुम्हाला कोणाला आता हेल्दी गोष्ट गिफ्ट करायची असेल तर ती SG9 हेल्दी फूड्स इथे तुम्हाला डेफिनेटली मिळणार, ह्याचं आश्वासन आहे. शीतलताई, तुम्ही जे म्हटलात की हे सर्व गोष्टी तुम्ही करता आहात, तर हे सगळं लोकांपर्यंत पोचणे, मार्केटिंग म्हणा, ह्या सर्वांचं कसं एक हातभार लागतो? आता सध्या मिस्टर माझे डिलिव्हरी करतात, पण आमचं पुढे आहे की प्रत्येक प्रोडक्ट की आम्ही विचार करतोय स्विगी, झोमॅटो पर्यंत, कारण कसं होतं तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. जर एका वेळेस जास्त ऑर्डर झाले तर आमचं डोक्यात आहे की स्विगी, झोमॅटो पासून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा विचार करतोय. म्हणजे तुम्हाला स्विगी, झोमॅटोमध्ये जरी टाकलं तर SG9 हेल्दी फूडचे सूप, ज्युसेस मिळू शकतात तुम्हाला. वंडरफुल. तर खूप लवकरच आय होप हे तुम्ही करालच. आणि ऑफकोर्स आपल्या जे प्लॅटफॉर्म्स आहेत इन टर्म्स ऑफ स्किलेट्स फाउंडेशन किंवा मी सक्षम प्लॅटफॉर्म, इथे सर्वांनाच तुमच्या प्रोडक्ट्सचं खूप कौतुक आहे आणि खूप इंटरेस्टही आहे. कारण नाही म्हटलं तरी कोविडपासून सर्वच हेल्थ कॉन्शियस झालेलो आहोत. तर ज्या आपल्या उद्योजिका बघता आहेत त्यांना तुम्ही अशा काही 2-3 गोष्टी आहेत ज्या तुमच्या जर्नीमधनं तुम्ही त्यांना सांगू इच्छिता? मेन म्हणजे कसं होतं, बिझनेस स्टार्टअप करायचा म्हणजे की प्रत्येक वेळेस आपण विचार करतो अरे बिझनेस कुठला चालेल काय. पण मी तर खरं सांगेल की फूडचा बिझनेस हा कधी चालेल. आणि जर होममेड तुम्ही फूड जर प्रोव्हाइड केलं तर लोकांची गरज जास्त आहे. आणि आम्ही सध्या त्याच्यामध्ये सुद्धा जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना कट व्हेजिटेबल सुद्धा ते प्रोव्हाइड करतो. नाईस. ओके. सो हे सर्व जे तुमचे युनिक हँडमेड ऑर्गॅनिक म्हणू शकतो आपण, अगदी घरी बनवलेले, आणि हे आपण शाश्वतीपूर्ण म्हणू शकतो की हे कम्प्लिटली हेल्दी फूड आहे. हो. सो दॅट्स व्हेरी व्हेरी नाईस. पुढे तुमचे काय आणखी प्लॅन्स आहेत? पुढे आमचे आहेत म्हणजे आम्ही माझा ब्रँड आमचा तयार करायचा विचार करतोय की जेवढं जमेल तेवढं आम्ही स्वतः आमचे युनिट तयार करायचा विचार करतोय की 4 महिन्यांना अजून कामं भेटतील आमच्याकडून. की कारण मला मशिनरीचा यूज नाहीच करायचा, मला कट करूनच म्हणजे ते सलाड द्यायचे, त्याच्यामधून हायजेनिक सुद्धा राहतं त्या प्रोडक्ट सगळे, आणि प्रत्येकाकडे पोहोचवा. आता आम्ही फक्त पुण्यामध्ये मर्यादित आहे, ते मला सगळीकडे म्हणजे मुंबई, पुणे सगळीकडे माझं सलाड प्रोव्हाइड करायचं असे. त्यामुळे सगळ्या लेडीजला हाताखाली धरून, आपल्या सक्षम ग्रुपला हाताखाली धरून मला पुढे जायची इच्छा आहे त्याची. अगदी. तुमचा जो प्रवास होता आणि त्या प्रवासात आणि प्रवाहात स्किलेट्स फाउंडेशन किंवा मी सक्षम हे तुम्हाला कसं? ऍक्च्युली मला माझा बिझनेस चालू होता. मला एक सरांनी वनमाला मॅडमचा रेफरन्स दिला की तू मॅडमला भेट, कारण तुझा हा बिझनेस एवढा छान आहे की तुला प्लॅटफॉर्मची गरज आहे. मग मी वनमाला मॅडमकडे गेले तर मला सक्षम ग्रुपची त्यांनी माहिती सांगितलं सगळे. परत मी तुमचे प्रोग्राम अटेंड केले सगळे.
स्किलेस फाउंडेशनचे जे आपले मी सक्षम पुरस्कार बघितलं, त्या ज्या लेडीजचे सगळे स्पीच ऐकले की सगळ्यांनी वेगवेगळे बिझनेस केले, त्या बघितला प्लॅटफॉर्म बघितला आणि त्याच्यामधून मग मी एंट्री केली की मॅडमला बोलले की नाही मला हा प्लॅटफॉर्म पाहिजे, म्हणजे मला तुमच्या ह्याच्यामध्ये यायचंय. मग त्याच्यामध्ये मी ॲड झाले आणि त्याचा एवढा बेनिफिट झाला की मला पुढे मार्केटिंगसाठी बिझनेससाठी सगळं स्किल मिळालं त्यांच्याकडून. वंडरफुल, हाऊ नाईस. आणि ह्याच फाउंडेशनवरती स्किलेट्स फाउंडेशन हे सतत कार्यरत आहे आणि असंच राहील. स्किलेट्स फाउंडेशन एक नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, महिलांसाठी तयार केलेलं एक व्यासपीठ आहे. गेली 3.5 वर्षापासून आपण कार्यरत आहोत आणि वर्षभरात विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपण सर्वांसमोर घेऊन येतो. जसे बिस्क्वीन आहे, सिम्पोजियम, सक्षम परिवार, सक्षम अवॉर्ड्स आणि ह्याच सक्षम परिवारातर्फे सक्षम स्टोरीज हे व्यासपीठ आपण महिला उद्योजकांचा प्रवास जाणून घेण्यासाठी सर्व प्रेक्षकांसमोर आणला आहे.